असताना तिच्या पण मुसकड्यात लावली, ती पण ठार झाली आणि याच्या 63 बायकांना अफजलपूर गावात खूनबावडी विहिरीत ढकलल्या. हॅलो, वेलकम बॅक टू अमृता मराठी व्लॉग्स. आणि आता महाबळेश्वरचा डे 2 आहे. तर आज आम्ही काय काय करतोय ते तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सकाळचे वाजलेत 8, रूम चेकआउट केले, बॅग्स वगैरे बाहेर आणून ठेवले आणि आता तुम्हाला सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू दाखवते. तर असा काहीसा मस्त असा व्ह्यू आहे, सगळीकडून डोंगर, मस्त थंड हवा येते. आणि आता नाश्ता वगैरे तर काही केलं नाही, त्यामुळे आता पुढे बघूया कुठे नाश्ता होतोय. तर निघालोय आम्ही. हे जे तुम्ही पाहताय ते आहे महाबळेश्वरचं प्रसिद्ध असं वेण्णा लेक. आम्ही इथे न थांबताच निघालो, कारण इथलं बोटिंग तर सकाळी बंदच होतं आणि पाणी पण जास्त काही नव्हतं. बघूया, आम्ही जर रिटर्न जाताना थांबलो ना तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि प्रतापगडावर जाताना ना आम्हाला हा सुंदर स्पॉट दिसला होता, त्यामुळे आम्ही थांबलो होतो. बरेचसे पर्यटक तिथे थांबले होते आणि या ठिकाणावरून ना खरंच खूप सुंदर निसर्ग दिसतो. असं वाटतं निसर्गाने हिरवी चादरच पांघरले की काय. आणि तिथे एवढी सगळी मंकी पाहून मिरायला तर खूप मज्जा वाटत होती. ती तर खूप एन्जॉय करत होती, पण ती घाबरत पण होती, कारण ती माकडे जवळ येत होती. त्यांना वाटत होतं की आम्ही त्यांना काहीतरी खायला टाकतोय किंवा काय असं, त्याच्यामुळे ती जवळ येत होती. आणि फोटोज व्हिडिओज काढून आलो, सगळं स्पॉट पाहून आलो. आल्यानंतर पाहिलं तर काय, गाडीचं चाक पंक्चर. गाडी साईडला लावताना तिथे एक बहुतेक खेळा का काहीतरी होतं, तेच गाडीच्या टायर मध्ये घुसलं होतं. जवळपास 1 तासभर आमचा तिथंच गेला. भाऊजीनी आणि यांनी मिळून दोघांनी गाडीचं टायर चेंज केलं आणि मी आणि जाऊबाईने काय टाइमपास आपले फोटोज रील्स काढत बसलो. महाबळेश्वरचं काय लोकल शिर्डी सारखा रस्ता आहे तिथं. आणि आम्ही येऊन पोहोचलोय प्रतापगडाच्या पायथ्याशी. मी तर खूप एक्सायटेड होते की कसा असेल गड, काय सगळं मला एक्सप्लोअर करायचं होतं. आणि तिथे गेल्यावर आम्ही एक गाईड पण केला, कारण आम्हाला गडाची संपूर्ण माहिती पाहिजे होती, महाराजांनी औरंगजेबाला कसं मारलं वगैरे काय. त्यामुळे आम्ही एक गाईड हायर केला आणि इथून पुढे आता तेच तुम्हाला माहिती देतील. ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं स्वराज्याचं त्या होत्या राजमाता जिजाऊ. अहो, ज्यांच्या स्वप्नाला साक्षात सत्यात उतरवलं ते होते छत्रपती शिवराय. आणि ज्यांच्या रक्तानं या भूमीला पावन केलं ते होते धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. आणि राजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीतला किल्ला तो प्रतापगड आज आपल्याला बघायचा आहे. ज्या जावळी प्रांतात उभा केलाय तो जावळीचा परिसर म्हणजे उगवत्या सूर्याची किरण जमिनीला टेकत नव्हतं एवढं घनदाट जंगलाचा परिसर होता. आणि याच परिसरात राजांनी 2 वर्ष 1 दिवसात गड उभा केला. जावळीत महाराजांनी गड बांधला आणि त्यानंतर अफजल खान शिवाजी महाराजांना पकडायला विजापूरवरून निघाला. अफजल खान कोण होता की आदिलशाह विजापूरचा राजा. जावळी महाराजांनी जिंकली, त्यामुळे आदिलशाही हादरली. आदिलशाहचा दरबार खळबळला आणि याच आदिलशाहनं मातब्बर सरदार बोलवले, तबकात विडा लावला आणि जो कोणी शिवाजी राजाला पकडून आणेल त्याला आम्ही अर्ध विजापूर इनाम देऊ. आदिलशाहचे सगळे सरदार हे घाबरले होते. कुठलाही सरदार मान वर करून पाहत नव्हता. त्यामुळे बडी बेगमच्या आदिलशाहची आई खवळली. तबकातल्या बांगड्या आणि साड्या सरदारांच्या अंगावर फेकून दिल्या. म्हणाली, या दरबारातले सगळे मर्द नामर्द आहेत, एक पण मर्द नाही शिवाजी राजांना पकडून आणणारा. आणि नामर्द बोलल्यामुळे अफजल खान तयार झाला. इथून पुढची माहिती पाहायची असेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती दाखवली तर व्हिडिओ खूप मोठा होईल. रोज रात्री 7:30 ला आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड होतो, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. बाय.